सांगितलं, आपण रोजगार हमी योजनेचं आता नामांतरण झालेलं आहे आणि VBG रामजी या नवीन संकल्पनेतून हे आपण आता कामं करतोय। आमच्या माध्यमातून आपण तुम्हाला आजच निमंत्रण देतो। मंगळवारी कार्यशाळा आम्ही ठेवलेली आहे आपल्या VBG रामजीची। आमची कार्यशाळा केंद्राने परवा आमची घेतली 29 तारखेला शिवराज सिंग चौहान साहेबांच्या माध्यमातून। आणि ती नेमकी योजना काय आहे, किती कामं त्यात वाढवली। पूर्वी 266 कामं होते, आता 318 कामं दिलेली आहेत आणि त्याचा शाश्वत विकास ग्रामीण भागाचा। आमदार महोदय, तुम्ही तर आवर्जून त्या दिवशी कुठेही जाता न चुकता तिथे यायचं, नाही तर निधी मिळणार नाही VBG रामजीचा। जे हजर असतील त्यांनाच पहिला निधी दिला जाईल सांगून ठेवतो। त्याचं कारण आहे, कारण ही जी आमच्या माध्यमातून कामं आहेत आणि आम्हाला तरतूद पण केली, त्यांनी 4420 कोटीची तरतूद केलेली आहे आणि आपल्या स्टेट गव्हर्नमेंटचे पैसे असे म्हणून जवळजवळ 6000 कोटी रुपये या वर्षाला आपल्याला वापरायला मिळतील। त्यातले 3000 कोटी पगार आणि ह्याला जातील आणि 3-3.5 कोटी रुपये आपल्याला हा विकासामध्ये नेमकं काय, तुम्हाला ते पत्रक दिलं तर जवळजवळ 20 मिनिटं तुम्हाला ते पत्रक वाचायला लागल। कारण 318 कामं वाचत असताना नेमकी ग्रामीण पायाभूत सुविधांसाठी काय आपला त्याच्यामध्ये उपयोग आहे, त्यामध्ये थोडक्यामध्ये सांगतो भाऊ आप्पा की त्याच्यामध्ये ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी, बालवाडी, शाळागृह, स्मशानगट्टा, सिमेंटचे बंधारे, त्यात मात्र शेतीची सर्व कामं, फूल लावगड, फळ लावगड, त्यानंतर भाजीपाला, ह्या सगळ्या कामांचा त्याच्यात समाविष्ट केलेला आहे। त्यानंतर पूर्वी 100 दिवसांचा रोज होता, आता तो 125 दिवसांचा केलेला आहे आणि उरलेला जो काय रोज आहे तो आम्ही गव्हर्नमेंट आपल्या महाराष्ट्र शासन देणार। पूर्वीचा रोज होता जो 297 रुपये, तो आज त्यांनी केला 317 रुपये। त्यामध्ये आणखीन आम्ही वाढ करून तो 350 ते 400 रुपयाच्या जवळपास रोज कसा दिला जाईल हा आम्ही विचार करतो। आणि ज्या गरिबांना, आदिवासी बहुल पाड्यांना, ह्या लोकांना हा व्यवस्थितरित्या त्यांना रोजगार मिळेल आणि तुमची कामं होतील। आजची काम, आज पाऊस आहे, आत्ता आम्हाला इथून महाडला जायचं आहे, आपण कुठे जायचं आहे, पुण्याला का बरं, पुण्याला जायचं आहे। मगाशी आम्ही सांगितलं की आमच्या आमदार इथं जवळ आहेत, त्यांचे कपडे भिजले तर ते घरी जाऊन परत बदली करून आणतील, आमचे भिजले तर अंगावरती सुकत महाडला जावं लागेल। म्हणून त्यांनी आज ह्याची व्यवस्था केली शेडची, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो। आणि आज मोठ्या संख्येने शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI, काही मंडळी जर इतर काय पक्षाचे आले असतील, आमचे मित्रपक्ष, हळूहळू आम्ही जॉईन करतोय, बघूया आगे क्या होता है। काळजी करायचं कारण नाही आहे। हे बघा, सबुरी का फल मिठा होता है, त्यामुळे काळजी करायचं नाही आहे। आम्ही थांबलो ना 1.5 वर्ष की आम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत होतो, आम्ही सगळे जवळ आलो आणि आता ते पद पण तुम्हाला येत्या 1-8 दिवसामध्ये डिक्लेअर केलं जाईल। काळजी करायचं कारण नाही आहे, कारण मी मगाही सांगितलं, साईबाबांचे मन आहे की सबुरी का फल मिठा होता है, तसं आपल्या आमदारांना सांगितलं सबुरीने चालायचं, घाई करायची नाही। जर आणखीन पुढची टर्म आपल्याला आणायची असेल तर आमच्या सल्ल्याप्रमाणे दोघांच्या चालायचं आहे, तेही सांगून ठेवतो। तर आम्ही सल्ला देतो, योग्य देऊ, चुकीचा देणार नाही आहे। काम करत राहा, तुमच्या पाठीमागे आम्ही ठाम उभे आहोत। एकनाथ शिंदे साहेबांच्या सहित आम्ही सगळे आणि भारतीय जनता पार्टी, RPI, आमचे NCP आणि इतरही जे काही आमची मित्रमंडळी आहे, कारण आम्ही काम करणारे त्याचा मोबदला मागू, कारण आम्ही काम करतोय त्यावेळेला आम्ही 5 वर्षांनी तुमच्याकडे आशीर्वाद मागतोय, आम्ही त्याचाच मोबदला मागू। मी पुन्हा एकदा महेंद्र तुम्हाला सगळ्यांना, कार्यकर्त्यांना, जे ठेकेदार आहेत, जे अधिकारी आहेत, त्यांना पण धन्यवाद देतो। आणि जो पाऊस चांगला पडतोय त्या पावसाला पण आभार मानतो, कारण शेतकरी आमचा दिलखुश झालेला आहे, त्यांचाही पूर्ण मिटून गेलेली आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम। धन्यवाद भरत।